मालगुण गावाची चंडिका तू माऊली भक्त रक्षणा पोटी उभी तू राहुने यावे राहुने रंग भराया हो केला रंगला तुझ्या पाये यावे धावने रंग भराया हो केला रंगला तुझ्या पाये परंतु या दानवाचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कारण या देवदेवतांनी छळ कपटाने या दानवांना पराभूत करून त्यांची संख्या कमी केली आहे. कधी असे नो या दैत्यकुलाचा सर्वनाश होईल. गुरुवर्य क्षमा असावी. या देवदेवतांनी छळ कपट करून आम्हा दैत्यांना मिळालेली वरदान निष्फळ ठरवली. या देवी देवतांच्या वरदान देण्यामागे काहीतरी छळ कपट निश्चित असायचं. आम्ही दानवान या देवांची निश्चिंतपणे भक्ती करायची आणि त्या भक्तीच्या जोरावर वरदाने प्राप्त करून घ्यायची आणि या देवी देवतांनी ती छळ कपटाने निष्फळ ठरवायची. माझे पिताश्री अस्तित्व यांचा देखील मृत्यू याच कारणामुळे झाला. परंतु गुरुवर्य मी रक्तबीज आहे. मी माझ्या नावाप्रमाणे या सूर जातीची उत्पत्ती करीन. या सूर जातीची अखंड त्रिभुवनात करीन. परत नावाचं रक्तबीज म्हणून सांगेन. हे रक्तबीज, अरे यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. या राजधानीचा त्याग करावा लागेल. गुरुवर्य हे दैत्यांच्या उद्धारासाठी आपण मला मार्ग दाखवावा. मी कोणत्याही तपस्याला जाण्यास तयार आहे. रक्तबीज, तू ब्रह्मशक्ती जाऊन ब्रह्मदेवाची आराधना कर व त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मागून घे. ठीक आहे गुरुवर्य, सर्व काही आपल्या इच्छेनुसार होईल. आपण मला फक्त आज्ञा व आशीर्वाद द्यावा. तथा मी धन्य झालो. मी धन्य झालो. हे रक्तबीजा, तुझ्या भक्तीचे सामर्थ्य एवढे होते. मी तुझ्या भक्तीवरती मोहित झालो. पण तू ज्या कारणासाठी माझी भक्ती करत आहेस त्यासाठी निश्चितवर मागून घे. आपण माझ्या भक्तीवर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला असं वाटतं की हिरण्यकश्यपाप्रमाणे मला देव, दानव, मानव, कोणापासून मुक्ती येणार नाही. अरे वेड्या रक्तबीजा, त्याला जीवन आहे, त्याला मृत्यू हट आहे. परंतु जशी तुझी इच्छा. अरे रक्तबीजा, तुला आणखी काही हवे आहे का? ब्रह्म, आपण माझी दुसरी एक इच्छा पूर्ण करावी. इच्छा आणि ती कोणती? आपल्या देवांमुळे आमच्या दैत्य कुळाचा नाश होत आहे. तेव्हा तुम्हाला असं वाटतं यदा कदाचित तर कोणत्याही कारणाने माझा मृत्यू झाला
तरी माझ्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून अनेक रक्तबिंदू निर्माण होतील असं आम्हाला वाटतं. जशी तुझी इच्छा तथास्तु. आपण माझ्यावर प्रसन्न झाला आणि माझी इच्छा देखील पूर्ण केली. ब्रह्मदेव आपण काय केलं? मला मार केलं. गुरुवर्य मी मार झालो. हा रक्तबीजा मार झाला. नारायण नारायण नमो आदिगणा हा सोहम गजानन. नमो आदिगणा हा सोहम गजानन. देव सार्य वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला. हॅलो हॅलो आदिगणा हा सोहम गजानन. नमो आदिगणा हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. अरे रक्तबीजा या साऱ्या स्वराज्यावर तुझा आनंद दिसत आहे. नारद आज मी अमरसर मला देव दानव मानव भूत प्रत्यक्ष या दोडापासून मृत्यू येणार नाही असा वर मी मागून घेतला आहे. नारायण नारायण. वा वा रक्तबीजा तू तर फार मोठावर मागून घेतला आहे. नारायण नारायण. नारद एवढंच नव्हे यदा कदाचित तर कोणत्याही कारणाने माझा मृत्यू झाला तरी माझ्या शरीरात रक्तदाब थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यात अनेक रक्तबिंदू निर्माण होतील असा देखील मागून घेतला आहे. नारायण नारायण. अरे रक्तबीजा तुला या विश्वामध्ये कोणी पराभूत करू शकणार नाही. नारायण नारायण. हा नारद मुनी नारद, परंतु मी आता गप्प बसणार नाही. माझ्या पिता श्रींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्या इंद्रावर सर्वप्रथम स्वारी करून त्या रामघोर इंद्राची इंद्रपुरी माझ्या ताब्यात घेणार आहे. नारद आपण एवढंच करावे. आपण पुढे चालू त्या इंद्रदेवास माझ्या येण्याची वार्ता द्यावी. नारायण नारायण. अरे रक्तबीजा असे इंद्रदेव सावध होतील ना. नारद मी रक्तबीज आहे. मी देवांप्रमाणे कधीच लपून छपून वार करत असतो. नारायण नारायण. अरे रक्तबीजा तुझा हा निर्भीड स्वभाव आम्हाला आवडला. मी पुढे जाऊ त्या इंद्रदेवास तुमच्या येण्याची वार्ता देतो. नारायण नारायण. ठीक आहे या पण. गोड गोड नाम मुखी वाणी फिरतो मी त्रिभुवनी. गोड गोड नाम मुखी वाणी फिरतो मी त्रिभुवनी.
वाटे नवा वाटे मनी गोडवा बरा वाटे नवा वाटे मनी गोडवा 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 लागला गोड गोड नाम मुठीवाणी फिरतो मी त्रिभुवनी गोड गोड नाम मुठीवाणी फिरतो मी त्रिभुवनी बरा वाटे नवा वाटे मनी गोडवा बरा वाटे नवा वाटे मनी गोडवा 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 लागला गोड गोड कलिता लागलायला तुझे पावे आमने मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला शरण मी धन्य झालो माझा तुला शरण मी धन्य झालो माझा तुला इंद्रनगरीचा लागळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला ठाई शरणाने दलवीन झालो पाहता तुला ठाई शरणाने दलवीन झालो पाहता तुला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला शरण मी धन्य झालो माझा तुला शरण मी धन्य झालो माझा तुला नारायण 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 इंद्रदेव त्या नारदाचा अवकाशाने प्रणाम प्रणाम मुनिवर्य. असे एकाएकी येण्याचे कारण तरी कोणते? नारायण नारायण इंद्रदेव अश्वजनाचा पुत्र रक्तबीज ज्याने त्याने ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घेतला आहे हे आपणास माहीतच असेल. होय नारायण मुनी. बरं मग त्याचे काय? नारायण नारायण त्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण दैत्यकुलावर आलेल्या संकटांचा बदला घेण्यासाठी ते प्रथमतः आपणावरती चाल करून येते. नारायण 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 मुनी. काय त्याची एवढी हिंमत? या इंद्रपुरीचा राजा मी इंद्रदेव, देवांचा राजा देवेंद्र. नारद मुनी येऊन दे त्याला, पाहतो त्याच्याकडे, त्याचा चांगला समाचार घेतो मी. नारायण नारायण इंद्रदेव आपण समाचार घ्या पण जरा जपून कारण त्यांच्या रक्ताचा एकही जण गम्य होता का म्हणे. नारायण नारायण येतो मी या नारद. क्षीरसागरी देवांचा देव इंद्रदेव. अरे बसला तू देव तुझे इंद्रपुरी. अरे हे रक्तबिजा, तुला मिळालेल्या वराच्या जोरावर हिंमत करून तू भाष्य करत आहे. खरोखरच तुझ्या सामर्थ्य असेल तर हो युद्धात तयार.
या इंद्राच्या वज्राचे सामर्थ्य अजून तू पाहिले नाहीस. चल चल तरी हो युद्धात तयार. चल तर मग हो युद्धात तयार. आणि आणि सांभाळ तुझी इंद्रपुरी. चल ये समोर ये. इंद्रदेव तर युद्धातून पळून गेला. हा नक्कीच त्या वैकुंठावर विष्णुदेवाला शरण जाणार. आता साक्षात त्या वैकुंठावर आणि त्या विष्णुदेवाचा देखील चांगला समाचार देतो. हे विष्णुदेव अरे सांभाळ ते वैकुंठ. आणि तो आता आपल्यावर चाल करून येत आहे. त्याची एवढी हिंमत येऊ दे त्याला. असा समाजात येतो या विष्णुदेवाचा पराक्रम त्याने तू पाहिलेला नाही.
अरे हे विष्णुदेवा, अरे हे इंद्रदेवा, तुमचे हे वैकुंठ आणि अमरावती माझ्या स्वाधीन करा. अरे हे रक्तबीजा, अशांत बसणार नाही. तुझ्या स्वाधीन कधीच करणार नाही. तू आल्या पावली परत जा, काय कर तुझ्या प्राणाला मुक्ती. अरे हे विष्णुदेवा, अरे हे इंद्रदेवा, तुमचं हे वैकुंठ आणि अमरावती माझ्या स्वाधीन करा. अरे रक्तबीजा, अरे कदापि शक्य नाही माझं वैकुंठ तुझ्या स्वाधीन करणं. अरे तुमच्या दोघांचाच सामर्थ्य असेल तर या एकत्र. अरे हा विष्णुदेव देखील युद्धातून पळून गेला. आता या त्रिभुवनाचा अधिपती रक्तबीज चला, रक्तबीज. सर्व देवगण या ठिकाणी भयभीत झाले, भयभीत होऊन सैराभैरा पळत आहेत. पाहूया पाहूया रक्तबीजांचा वध. हे विष्णुदेवा, या रक्तबीजानंतर आपल्याला फळं की फळं करून ठेवले आहे. आपण अशा परिस्थितीवर अडून आहोत की त्यातून उपाय तो कोणता करावा. नारायण नारायण देवचा आपल्याकडे प्रणाम. आपण फार चिंतेत दिसत आहात. होय ना, या रक्तबीजाने या पृथ्वीची हाहाकार वाजवलाय आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांचं वर्ण उन्नत होऊन त्याने सुद्धा परास्त केले आहे. नारायण नारायण ब्रह्मदेव, त्यावर आपणच उपाय सांगा. हे हो, रक्तबीजाने माझी मनोभावी भक्ती केली आणि या भक्तीच्या जोरावरती त्याने वरदाने प्राप्त करून घेतली आणि आज त्या वरदानाच्या जोरावरती त्याने या त्रिभुवनावरती हाहाकार माजवलाय. परंतु आपण आदिशक्तीचे स्मरण करूया, तीच आपल्याला मार्ग दाखवेल. चला तर. जशी आपली इच्छा ब्रह्मपिता. आदिशक्ती नमः. ओम. आदिशक्ती नमः. ओम.
आपल्या नामस्मरणाने प्रसन्न झाले आहे. मी आपणावर आलेले संकट जाणत आहे. या रक्तबीजाच्या सहारासाठी मी लवकरच एक प्रचंड महाकाली रूप धारण करून या दैत्यांचा संहार करेन. तुम्ही निश्चिंत राहा. देवर्षी नारद, आपणास यामध्ये एकच कार्य करावयाचे आहे. आपण रक्तबीजाला कैलास पर्वतावर स्वारी करण्यास प्रवृत्त करावे. भगवान भोलेनाथ हे ध्यानमग्न असताना पार्वती मातेचा क्रोध अनावर होईल व यातूनच मी कालिका अवतार घेईन. तथास्तु. नारायण नारायण. आता असा जातो त्या रक्तबीजाच्या भेटीला. रक्तबीजाला गर्व झाला या नारद मुनी या. अरे काय समाचार आणलात? अरे रक्तबीजा, या साऱ्या ब्रह्मांडावर तुझं अधिराज्य आहे असं तुला वाटत असेल म्हणजे नारद मुनी ते तर आहेच. नारायण नारायण. परंतु रक्तबीजा, परंतु काय नारद मुनी? नारायण, त्या शंकराच्या कैलास पर्वतावर मी गेलो होतो. ते भोलेनाथपणे आपणास मानत नाहीत. नारायण नारायण. त्यांच्या लेखी गर्वाने उन्मत्त झालेल्या तुझ्या या शक्तीचा काहीच उपयोग नाही मिळेल. नारायण नारायण असे ते म्हणतात. नारद मुनी, त्या शंकराने अजून रक्तबीजाचा पराक्रम पाहिलाच कुठे आहे? आता 7 कैलास पर्वतावर आणि त्या शंकराचा देखील चांगलाच समाचार घेतो. तसही माझ्या पिताश्रीच्या मृत्यू तो देखील कारणीभूत आहे. नारायण नारायण. भगवान भोलेनाथ ज्ञानमग्न असतील तेव्हा त्यांचा असा हल्ला कधी हे दैत्यबळ भट्टा लागेल. तेव्हा तू तसे न करता त्यांची पत्नी पार्वती तिचे अपहरण कर. नारायण नारायण. वा नारद मुनी वा. आपण चांगला मार्ग सुचवला. आता 7 जातो थेट कैलास पर्वतावर आणि त्या पार्वतीला घेऊनच येतो. नारायण नारायण. येतो मी. आपण अरे अगदी तसंच चालेल. कोण आहेस तू आणि इथे का आलाय? मी कोण? अगं पार्वती, अगं तुम्हाला नाही ओळखलं? अखंड त्रिभुवनाचा अधिपती रक्तबीज, ज्याने देव दानव मानव कुप्रकृष्ट या सगळ्यांना परास्त केलाय. आणि आता तुला इथून न्यायला आलाय. अरे रक्तबीजा, परत स्त्रीला स्पर्श करणे हे बरे नव्हे. शिवाय बोलले ते ध्यानमग्न आहे. वा, अगं वा, ही तर चांगलीच संधी आहे. अगं तू चल. अरे रक्तबीजा, असा हा विचार बरा नाही. हा स्त्री एकटे सोड आणि यातच तुझा सर्वनाश होईल. पार्वती, माझा सर्वनाश? आता मी मारला आहे. मला कोणी मारू शकत नाही. अरे रक्तबीजा, तू तर वर मागताना देव दानव मानव आणि भूत प्रेत पिशाच याचा उल्लेख केला होतास. हे विसरलास का? परंतु एखादी स्त्री देखील तुझा संहार करू शकते हे तू कदापि विसरू नकोस. हे पार्वती, अगं तू मला मारणार? एक स्त्री मला मारणार? अगं कसं? माझ्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला अनेक रक्तबीज निर्माण होतात. हे तू विसरलीस की काय? अरे रक्तबीजा, अरे तू तर आता गर्वाने उन्मत्त झालाय. मग पहा माझा महाकाली अवतार. रक्तबीजा, संहार स्वतःला, संहार.
रसिकजन हो, रक्तबीजाचा वध तर झाला, रक्तबीजाचा वध तर झाला, परंतु संतप्त झालेल्या पार्वतीला पूर्ण रूपामध्ये आणणार तरी कसं? पाहूया पाहूया रक्तबीजाचा वध, अर्थात पार्वतीचा महाकाली अवतार. आपण त्यांचे भोजन करू. हो विष्णुदेवा, भगवान भोलेनाथही ध्यानमग्न स्थितीत आहे. बरं, या रक्तबीजाचे संकट टळले, परंतु या आलेल्या संकटाचा सामना करणार तो कोण? नारायण नारायण. महाकाली म्हणजे पार्वतीचा अवतार. तेव्हा एका आईला तिचा मुलगा शांत होता. तेव्हा आपण सर्वजण गणेशाची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. देव हो, मी माझ्या स्तुतीने मंत्रमुग्ध झालोय. आपण माझी विनवणी का करत आहात हे मी जाणत आहे, परंतु माझे पिता शिवशंकर यांना जर का ध्यानमग्न स्थितीतून शांतपणे बाहेर आणायचे असेल तर यावर एकच व्यक्ती त्यांना यातून बाहेर आणू शकते, ती म्हणजे ऋषी मार्कंडेय. ऋषी मार्कंडेय हे भगवान शिवांचे परम भक्त आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त हे कार्य कोणीच करू शकत नाही. तेव्हा ऋषी मार्कंडेय यांनी शंकराची आराधना करून त्यांना ध्यानमग्न स्थितीतून बाहेर आणावे व त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी. यातच सर्वांचे कल्याण आहे. तथास्तु. आपण कोणत्याही गोष्टीला विलंब न करता आपल्या कार्यास प्रारंभ करावा. होय विष्णुदेवा, मी माझ्या कार्यास प्रारंभ करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझी एवढी काबर करतात? आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. प्रभू, आपण एवढे ध्यानमग्न असताना मी आपली तपश्चर्या भंग केली, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु भोलेनाथ, आज माता पार्वतीने महाकाली अवतार धारण केला असून तिचा क्रोध अगदी पराकोटीला गेला आहे. तेव्हा तिचा हा क्रोध आपण शांत करावा. ठीक आहे, चला तर मग जिथे महाकाली आहे तिथे पण जाऊया. चला तर. ते बरे शांत करा. तरी ते आपल्या पतीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे माझ्या हृदयावरती पाय ठेवतात, मातेच्या डोक्यावर शांत होईल.